नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची महत्त्वाची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील बावधन या परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झालेला आहे। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा यात मृत्यू झालाय। पायलट गिरीश कुमार पिलाई, पायलट परंजित यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर या हेलिकॉप्टरमध्ये इंजिनियर प्रीतमचंद हे देखील होते। प्रीतमचंद भारद्वाज यांचाही या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। दिल्लीतून इंजिनिअरिंग टीम आता बावधनमध्ये दाखल होणार आहे आणि तांत्रिक बाबी तपासणार आहे। पुण्यामधील बावधनमध्ये आज हेलिकॉप्टरची दुर्घटना घडली। 3 जणांचा मृत्यू झाला। दिलीप सर, नक्की काय हा रेड झोनचा परिसर आहे आणि हे हेलिकॉप्टर खरं तर धोकादायक जागेवर आहे असं तुमचं म्हणणं आहे? हे तर बावधनमध्ये हे हेलिपॅड झालेलं आहे, हे अत्यंत चुकीच्या ठिकाणी झालेलं आहे। कारण का याला लागूनच आता आपण जर पाहिलं तर पूर्वेच्या बाजूला एक अर्धा किलोमीटरवरती सर्व रहिवासी झोन आहे। त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत। त्या ठिकाणी जर कोसळलं असतं तर अतोनात नुकसान झालं असं, मोठं नुकसान झालं असतं। आम्ही सुद्धा प्रश्न यांना हेलिपॅड किंवा ज्यांना परमिशन दिलं जाते त्यांना आम्ही विचारू शकतो। अन्यथा हे जर बंद केलं नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी मोठं आंदोलन करू आणि हे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। कॅमेरामॅन विकी चव्हाणसह संजय दुधाने, TV9 मराठी, पुणे।